मला नेहमी प्रश्न पडतो, प्रत्येक जण आयुष्यात कशाच्या मागे धावत असतो. एनिवे, ही डायरी लिहायची सवय माझी मीच लावून घेतली. जय हल्ली वरचे वर गावच्या बंगल्यावर येत असतो. कालही त्यांनी मला बोलावलं होतं. फार डिस्टर्ब वाटला मला तो. मलाही पोचायला थोडा उशीर झाला. हे जय, हे सॉरी, थोडा उशीर झाला मला. काय आहे? हं? पुन्हा भांडलास धनश्रीशी? दीना, आता मी धावून धावून खूप दमलोय रे. मला विश्रांती हवी आहे, कायमची. मूर्खासारखा बोलू नकोस. आपण अजूनही सांभाळू शकतोय प्रकरण. आपण नाही, तू. फक्त तूच समजू शकतोस धनश्रीला. मला तर सगळंच नकोसच झालेलं आहे. आणि तुझ्या प्रयत्नानंतरही काय होणार आहे? मी आणि धनश्री आता एकाच हाताखाली राहणं अशक्य आहे. हे अशक्य आहे म्हणणंच अंगाशी आलंय तुम्हा दोघांच्या. अरे, थोडी तडजोड करावी लागते जय. पटलंय, मला खरंच पटलंय. पण अशा वेळावर पटलंय की आता इथून मागे फिरणं अशक्य आहे. दिने, हे सगळं माझ्याच बाबतीत का होतं रे? हव्यास, अतिसुखाचा हव्यास नडलाय तुम्हा दोघांना. अरे, या धावण्याला काही अंत नाहीये. अरे, वेळीच हा हव्यास थांबवायला हवा. ए दिना, हे पैसे कमवणे इतकं वाईट असतं का रे? अजिबात नाही. पण पैसा हेच साध्य बनवणं वाईट आहे. आणि तू आणि धनश्रीनी हेच केलंय. अरे बघ जरा, स्वतःकडे बघ, काय अवस्था झाली. नुसत्या पैशाने सुख मिळत नाही. अरे, तू आहेस सुखी? अरे, जबाबदाऱ्यांखाली पार काळवंडून गेलायस तू. हो, पण मी माझ्या मर्जीने निवडलं हे आयुष्य. आणि मला त्याची खंत नाहीये. मला हवी होती तडजोड, मला हव्या होत्या जबाबदाऱ्या माझ्या घरासाठी. स्वप्नांच्या मागे धावता धावता काय अवस्था करून घेतलीस तू. माझा जे असा नव्हता. सतत हसतमुख, दिलखुलास आणि आनंदी होता. दिना 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 दिना, कुठे आहेस यार? किती शोधलं तुला? काय करतोयस? रूमवर चाललोय. ही लायब्ररीतनं पुस्तकं आणली होती. म्हणजे तू आता अभ्यास करणार आहेस? हो का? अरे अडे, अशा सुंदर वातावरणात काय अभ्यास करतं का कोणी? म्हणजे काय? चल, तुला संध्याकाळ कशी एन्जॉय करायची ते शिकवतो. चल. तुला काय करायचं ते तू कर, मला अभ्यास करू दे. अरे, MA फायनल आहे आपलं. अरे यार, ते MA फायनल होत राहील यार. तिनं तुला सांगतो, मस्त पिक्चर लागलाय, डेमी मूरचा इंडिसेंट प्रपोजल. सॉलिड पिक्चर आहे. चल ना, जाऊया आपण, तुम्ही आणि धनश्री. तू आणि धनश्री जा ना, ती येईल तुझ्या बरोबर. मी असताना ती कसली येते? अरे, तू आल्याशिवाय ती येणार नाही, आणि ती आल्याशिवाय मजा नाही यार. चल ना. तुम्हाला कशाला आवडतो? प्लीज प्लीज. हे दिना, अरे धनश्रीला सांग ना तू यायला आपल्या बरोबर, प्लीज. तू ना कधी सुधारणार नाहीस. अरे, ती तुझ्या वाऱ्यावर सुद्धा उभी राहत नाही. अरे नको उभी राहून देत ना. जी गोष्ट सहजपणे मिळते ना, ती मिळवण्यात काही मजा नाही. लाईफ मध्ये कसं चॅलेंज पाहिजे. एक दिवस तिला नाही उचलून घेऊन आलो ना तर लक्षात ठेवून दे. बघूया बघूया. अरे बघूया, आधी पिक्चर बघूया. हे बघ, तिकीट काढलेले आहेत, फर्स्ट क्लास 3 तिकीट. माझं पाकिट कसं तुझ्याकडे? मग काय तुझं पाकिट ते माझं पाकिट नाही का? तू माझ्या पैशाने तिकीट काढली? तिकीट तर मी काढलेत ना. पण अरे, माझ्या पैशाने तिकीट. पण तिनं तू बाकी असले तरी तिकीट मी काढले. कसं वाटलं पिक्चर? ग्रेट. पहिल्यांदाच मला तुझा चॉईस आवडला. माझा चॉईस प्रत्येक वेळी चांगला असतो ग. काय ती ना. आता बघ ना, मी तुला माझ्यासाठी निवडलंय.
कशी वाटते कल्पना? कल्पनेतच छान वाटते. काय दिला? अगं बोल ग बोल, तू काही बोलीस ना तरी तुला माझ्याशिवाय पर्याय नाही, कळलं ना? आणि तू दिनावर किती जीव टाकलास ना तरी तुझं लग्न माझ्याशीच होणार. वाव, मला एक कळत नाही, दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची सवय तुला कधीपासून लागली रे? हीच स्वप्न एक दिवस खरी करून दाखवेन तरच नावाचा जय. कारण आमच्या नावातच जय आहे, पराजय आम्हाला माहितच नाही. फंटास्टिक. आणि काय ग, काय कमी आहे माझ्यात? तुझ्यात काहीच कमी नाहीये रे, पण त्याचं काय की माझ्याच अपेक्षा जरा जास्त. जय, आपण खूप चांगले मित्र आहोत आणि आपण चांगले मित्रच राहणार आहोत. अँड यू नो ना, आय लव्ह टीना. येऊ शकत नाही आयुष्यात. माझं काय होईल ना होईल मला माहिती नाही, पण तुमच्या दोघांचं भलं व्हावं हे मी या समुद्राकडे मागणी घालतो. त्या समुद्रात बुडवतो ये. उशीर झाला आज? जयाला भेटायला गेलो होतो. त्याचं प्रकरण हाताबाहेर जात चाललंय. तुम्ही जेवायला बसताय ना? या. अलका आजी, त्यांचं मनू बरोबरच उरकून घेतलं. मग तू पण बस ना. आधी मनूला झोपवते, नाहीतर उद्या सकाळी गडबड करेल. मी आलेच. बस ना माझ्याबरोबर. मनू झोपेल आजीजवळ. दिवसभर एवढं करत असतेस, दमत असशील ना. पटकन झोपून येते. जय भाऊजी एकटेच आले होते की? ऐकलंय ते खरं आहे का? काय? धनश्रीचं त्या मी मनला झोपून येते. जय भेटला की पल्लवीला सतत संशय येतो की कदाचित मला धनश्री भेटली असणार. असं नाहीये. माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवशी पल्लवीने धनश्रीला पाहिलं आणि तेव्हापासून हे असंच चाललंय. हो ना, बरोबर आहे. काय पाटील, डबा झाला? मगाशीच झाला. तुम्हाला का उशीर झाला? हा, जरा लांबलं लेक्चर. हल्लीची मुलं काही सांगतायत. सर, तुमच्या नावाची चिठी देव आणला. कॉमेंट्री ऐकत बसायला. क्लासमध्ये? हो, ते म्हणतात. संध्याकाळी भेटूया नेहमीच्या ठिकाणी. दीना, काय किती वेळा सांगितलं तुला मी की मुलांच्या हॉस्टेलमध्ये येत जाऊ नकोस म्हणून. पण मी येणार. मला सांग, काय ठरवलंस तू? कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल.
प्लीज धनु, मला त्रास देऊ नकोस. परीक्षेशिवाय माझ्या डोक्यात दुसरं आता काही नाही. परीक्षेचं काय रे, तू पहिला येणार आहेस हे काय ज्योतिषाने सांगायची गरज नाहीये रे. का माझ्या मागे लागतेस? मी तुझ्यासाठी नाहीये. तू जयशी लग्न कर ना, त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. नुसत्या प्रेमाचं काय लोणचं घालू? असं काय त्याच्यात? मग माझ्यात तरी काय एवढं? तू ब्रिलियंट आहेस, देखणा आहेस, आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय एम डॅम कॉन्फिडेंट अबाउट यू. तू तुझ्या हुशारीवर ना काय वाटेल ते करू शकतोस. आणि माझे डॅडी देतील ना तुला मस्तपैकी पार्टनरशिप, गाडी, बंगला, हे सगळं सगळं तुझ्या पायाशी लोळण घेईल. फक्त त्यासाठी तुला तुझं गाव सोडून कायमचं इथे यावं लागेल. हे बघ धनु, मला ह्यापैकी कशाचाही हव्यास नाही. मला माझ्या जबाबदाऱ्या, माझी कर्तव्य जास्त महत्वाची वाटतात. कसल्या जबाबदाऱ्या? हा, तिनं कशात अडकून बसलायस तू अजून? तिनं आपलं आयुष्य आपल्याला आपल्यासाठी जगता यायला हवं. आणि तसंही तू जरी त्या लोकांसाठी काही केलं नाहीस ना, तरी ती लोक जगतच राहणार आहेत. लोक? माझी सख्खी रक्ताची नाती आहे ती. तुला काय कळणार आहे? मी आणि मी एवढंच कळतं तुला. तुझं माझं नाही जमणार धनु, तू प्लीज जा. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? यु नो व्हॉट टीना, तुला सवय लागली चिखलात राहायची. तो चिखल अंगावर फासून घ्यायची. आयुष्यभर तू पांगड्या वडिलांची, त्या वेड्या बहिणीची, त्या विधवा आजीची जबाबदारी घेत तू मरत राहणार. लायकीच नाहीये तुझी सुख भोगायची. यू आर अ फूल दीना, शिअर फूल. शट अप धनु, बस झालं. बस झालं, तुझा मला अभ्यास करू दे प्लीज. टेन्शन नाहीये का तुम्हाला? चला. अहो, आज पण डबा नाही खाल्ला? नाही. का? भूक नव्हती. काय झालंय तुम्हाला? 2-3 दिवस मी बघते तुम्ही नीट खात पित नाही आहात, रात्री नीट झोपत नाही आहात. बरं नाहीये का? तसं काही नाहीये, थोडंसं डोकं दुखतंय बस. मग पडता का जरा? नाही नको, बरं वाटेल. असंच कसं बरं वाटेल? या इथे बसा जरा, मी बाम लावून देते. बसा. जरा सरका. काय करत होतात? आम्ही तसलं काही करत नाही होत. पाणी तहान लागली होती. नवीन आलात घरात, इथे मिळणार आहे का पाणी? आता तुम्ही कुठे निघालात? बाहेर जाऊन येतोय. मनू आली तर घर डोक्यावर घेईल. माझं सगळं काम राहिलंय अजून. 2-2 बायका घरात असून काही उपयोग नाही, सतत मीच म्हणत राहायचं. आलोच. पल्लू हल्ली खूप चिडचिड करायला लागली. अर्थात तिची काय चूक आहे म्हणा. प्रत्येक जण आपापली स्वप्न घेऊन येतो, पण ती पूर्ण होतात का? तिची निरागसता मला अजूनही आठवते. सावकाश आजी, सावकाश गो, याचे देशील माशांवर उपाय.
हळू रे. कंबरड मोडलं माझं. दिना नाव काय म्हणालास? पल्लवी. अरे मुलीचं नाही रे, तिच्या वडिलांचं नाव. हो आजी, बघितलंच नातवाकडे? अरे मुलीला अजून बघितलं नाही, पण ओठावरून नाव जाईना तिचं. गप्पा बस रे. एक तर नवख्या गावात अरुण जोशींचं घर शोधायचं. काकाने स्थळ आणलंय पण पत्ताही नीटसा नाही दिलेला. अरे मग ते टेन्शन कशाला घ्यायचं? एकदम सोपं आहे. हे बघ, हा बा दगड आहे ना, ह्याच्यावर तू उभं राहायचं आणि जोराने ओरडायचं, पल्लवी मेरी जाने मन देख में आ गया. तू अरे नीट वाग रे. ताजी आहे बरोबर. तू ना नुसता कॉलेज मधला असल्यासारखाच वागतोस. मग बदलत कशाला? अरे येड्या, हम बदलने वाली चीज नहीं, हम मर्द है, कोई कमीज नहीं. अरे तू ना, क्या बात, क्या बात? मला इथे टेन्शन आलंय. हे कसं करायचं तेच सुचत नाही. अरे मी आहे ना आजी, तू चल ग तू चल. बघा जी, आणलं की नाही? आता बी सिरियस आहे, मस्ती नको. काय होणार आहे कळत नाहीये. इथे वाणी काही दिसत नाहीये. अरे मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतोयस? बरं मला सांग, ते गावचे भटजी आहेत ना? पुरोहित आहेत. ओके, पुरोहित. अरे मग गावातल्या मुलांना पण माहिती असेल त्यांचं घर. हे बघ, बैलगाडीवाला, ये पटवूया त्याला. हाय, तुम्हाला अरुण जोशी माहिती असतीलच ना? अरुण जोशी? अहो भटजी, आपलं पुरोहित. नाही पण साहेब इथे 4 जोशी आहेत. 4? तुम्हाला कुठले जोशी पाहिजेत मला काय कल्पना नाही. प्रत्येकाकडे घेऊन चला ना आम्हाला. नाही पण साहेब मला जरा काम आहेत. बघा ना जरा. अरे चल चल, आजी पण आहेत बरोबर. आजी आजी पण आहे. चल. नाही पण जरा तुझं काय असेल ते देऊ ना आम्ही. बघा ना, हा? चल चल. करू ना आपण, करू ना. असं म्हणता? हा? मग बसा ना. चल, चल, बघा मी बोललो ना, पटवलं चल, मी. चल आता, बस. हा, हा. बरं मला एक सांगते ना, मुलीचा फोटो वगैरे पाहिलाच का? नाही. काय म्हणजे सस्पेन्स? अरे यार, असं कसं करता रे तुम्ही? एका न पाहिलेल्या न जाणलेल्या मुलीशी लग्न करून मोकळवायचं? ती संसार करेल याची गॅरंटी काय? माहिती असलेली मुलगी संसार करेल याची गॅरंटी काय? अरे असं कसं? ए चल, काय रे, काय झालं? ए पोरी, मरायचंय का? डोळे फुटलेत? तू तशी कशी चालवतोस बैलगाडी डोळे बंद करून? आता हे कोकरू आलं असतं तुझ्या चाकाखाली म्हणजे? आलं असतं तर मेलं असतं. तुझा जीव का वर खाली होतोय? तुझ्या चाकाखाली येऊन कोकरू मेलं असतं तर चाललं असतं ना. मग मी मेलं तर काय हरकत आहे? अगं तू माणूस आहेस. मग काय झालं? फक्त माणसांनाच जीव असतो, प्राण्यांना जीव नसतो. अरे तू कशाला वाद घालतोयस तिच्याशी? अहो पण ती त्या कोकरासाठी आपल्या जीवावर उदार झाली आहे. तुझ्याशी बोलण्यात ऐकणार आहे का ती? असं का म्हणताय तुम्ही? मी काय खोटं बोलतेय? नाही नाही, तुझं बरोबर आहे. बरोबर बोलतेस तू. तोच चुकलाय. ठीक आहे, नीट चालव रे. ए सांभाळून चालव रे. वाचलास, थोडक्यात वाचलास. चल चल चल, वाचलास. मस्त करा तुमचं. हे दारासमोर माड, पलीकडे समुद्र, एकदम मन मोकळं. आवडलं आपल्याला खरंच. घर असावं तर असं असावं. कधी ना मुलगी पण अशी असली म्हणजे मिळवलं ना. दीनानाथराव, आपल्याला तुमचे मित्रही खूप आवडले. फारच सुरेख, फारच मनमोकळा माणूस. खूप खूप छान गप्पा झाल्या. बरं वाटलं खरंच. थँक्यू. सुरेख. बरं, तुमच्या बाबांची तब्येत आता कशी आहे? बरेच बरे आहेत आता. आता उजवा हात उचलता येतो त्यांना. अहो तुमच्या लेकीला चांगला तोंड भरून आशीर्वाद देतील ते. इतका हात वर उचलतात. अशा लहानसा का त्याने खचून जाणार नाहीत बरं का काकासाहेब. तेच म्हणत होते मी येतो मुलीला बघायला, पण मीच त्यांना म्हटलं मी आहे ना, मी घेऊन येईन तुमच्या सुनेला. आता करतात तिकडे बँडबाजीची तयारी. चांगलं आहे. आम्ही हे स्थळ मिळावं म्हणून आतुर आहोतच की. हो ना. कसं आहे ना जोशी साहेब, आमचा मित्रच आतुर झाला तुमच्या लेकीला बघायला. तुमच्या लेकीला बघितल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास नाही उतरणार. असं? अरे तुझ्या बाजूने बोलतोय ना मी. कुठून आला रे? मी ती ना हे ओळखीचं वाटतं नाही का? आमच्या लेकीच्या लाडाचं आहे ते. हो का? हो, हो. अच्छा अच्छा. तुम्ही काय आम्ही जशी वधू परीक्षा करायला आलो ना, तसं बहुतेक हे आमची वर परीक्षा करायला आलेलं दिसतंय. काय पसंत पडलो का आम्ही? चला उत्तर मिळालं. आता मुहूर्त काढा आणि लाडू वळायला घ्या. हो, हो, हो. ये हो आजी, ये. आलं आपलं घर आलं. थांबा वहिनी साहेब. नाही म्हणजे तुमची आरती ओवाळल्याशिवाय मी तुम्हाला आत कसं येऊन देईन? अहो
मान वर करून बघा तरी. नाही म्हणजे इतक्या चांगल्या मुली जीव ओवाळून टाकायला तयार असतानाही दीनाने तुमच्यात एवढं काय पाहिलं हे आम्हाला सगळ्यांना तरी बघू देत. धनश्री मस्करी पुरे. मस्करी तू केलीस दीना. नाही म्हणजे कुणालाच न सांगता सवरता तुला असा अचानकच तो घेऊन आला नाही का? अगो न? बघत काय उभी राहिली? ओवाय ना, लवकर ओवाय. हो हो. या आता आतमध्ये या. चला जी. चला. दीना काय करतेस तू हे? तू हे बरोबर नाही केलंस. मला तू खावलंस. धनश्री मी तुला आधी सांगितलं तुझ्यासारखं स्वैर जगणं मला नाही जमत आणि तुझ्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. मुळात दोघांच्या जगण्याच्या कल्पनेमध्येच खूप अंतर आहे. माहितीये मला. दरिद्री आणि पिचलेलं आयुष्य जगायची हौसच आहे रे तुला. माझ्यासारखी मुलगी तुझ्या समोर हात पसरून उभी असतानाही तू मला डावललास. पण नाही, इतक्या सहजासहजी माफ नाही करणार मी तुला. याची शिक्षा मी स्वतःला करून घेणार. वाताहत लावून घेणार आहे मी माझ्या आयुष्याची. आणि जेव्हा तू तुझ्या डोळ्यासमोर मला संपताना पाहशील ना, तेव्हा अपराधी वाटेल तुला. खूप अपराधी. डुलकी लागली वाटते यायला. कांता सून आली हो तुझी. नमस्कार. एक मिनिट चौकश. हा आज चल मी तुला खोली दाखवते. चल बसावर बसा. आलीस ना तू शेवटी. झालं ना तुझं समाधान. लावा छत्री लावा. मला कसं अलका आजी आजी लवकर आहे. ही बघ अलका चल अलका आजी घेऊन जाईल. अलका चल अलका आजी घेऊन जा. आजी घेऊन जाईल. अलका चल 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 आजी सांभाळीला. आजी घाबरलीस का? तुम्ही फसवलत मला. मला यातलं काही सांगितलेलं नव्हतं. पण तुझ्या घरच्यांनी मी सगळी कल्पना दिली होती आणि त्यांनी तुला ती द्यावी अशी माझी अपेक्षा होती. मी आता याच्यावर कसा विश्वास ठेवू? पण हे बघ माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात बघ. हे बघ माझ्याकडे बघ आणि मग ठरव मी खरं बोलतोय की नाही ते. मला खऱ्या अर्थानं माझं घर माझी माणसं समजून घेणारी बायको हवी होती आणि म्हणूनच होणाऱ्या बायकोला ही सगळी परिस्थिती माहीत असावी असा माझा आधीपासून आग्रह होता. आता फसवणूक झाली असेल तर ती तुझ्या माणसांकडून, मी नाही केलेली. आता माझी फसवणूक कोणी केली हे महत्वाचं नाहीये.
माझी फसवणूक झालीये. आता काय बोलू मी ह्याच्यावर? हे बघ, मी सगळ्यांच्या वतीने मी हात जोडून तुझी माफी मागतो. हं? ठीक आहे? तू काही मनाविरुद्ध इथे राहून संसार करू नकोस माझ्या बरोबर. मी उद्या सकाळी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो. मी बाहेर जाऊन झोपतो. काळजी करू नकोस, घाबरू नकोस. आतून कडी लावून घ्यावं. मी आहे बाहेर. तिला यातलं काही सांगितलं गेलं नव्हतं. तुझ्या मागचं दुष्टचक्र काही सुटत नाही हो अजून. सावकाश हा. आता रोज आपण थोडा थोडा व्यायाम करायचा. मी तुम्हाला मालिश करून देत जाईन. हा हा, सावकाश हा. या बसा इकडे आणि काही काळजी करू नका. या. हे घ्या दूध. नमस्कार करते. हा, तुम्ही दूध घ्या, मी आलेच. जायचंय ना, सोडू ना तुला. तुमचा खरीपणा भावला मला. जो मनुष्य इतका खरा वागू शकतो तो मला कधीच अंतर देणार नाही हे जाणवलं. खरंच किती निरागस होती ती. तिनं माझा केलेला स्वीकार आजही तसाच कोरलाय माझ्या मनावर. ए दिना, सॉरी सॉरी. काय आहे? किती उशीर? सॉरी यार, लेट जा. काय झालं? काय काय होणार आहे? काय नाही. एनिवे जय, काय माहितीये का, प्रत्येक वेळेला नात्याची गरज असते असं नाही रे, पण असलेली नाती सांभाळणार आहे म्हणून म्हणतो धनश्रीला आहे तशी स्वीकार. स्वीकार माणसाला मोठे पण देतात. मला मोठं व्हायचं नाहीये दिना. मला स्वीकारासाठी हात पुढे करता येतो, पण पुढे होऊन कवेत घेणं माझ्या स्वभावात नाही. त्यासाठी समोरून सुद्धा दुसरा हात यायला हवा. धनश्री हट्टी आहे आणि त्यातून तर ती आता हाताबाहेर गेली आहे. ती का असं वागते तेच कळत नाही. सुख मिळत नाहीये तिला. का तू
सुख देत नाहीयेस तिला. अरे तिच्या दृष्टीने मी तिला पुरे पडत नाहीये, म्हणून तर त्याच्याकडे जाते ना ती अलकट. ए जय, बिहेव युअरसेल्फ. पातळी सांभाळून बोल. सॉरी. एनिवे, या विषयावर आपण नंतर बोलू. आता फार उशीर झालाय, तुला सोडू का घरी? मी घरी जाणार नाहीये. मग मी प्यायला चाललोय. येतोस? जय, ए जय. या घरात हा बाहुला राहतो आणि ही बाहुली राहते, पण ही बाहुली आहे ना, ती या घरात सुखी नाहीये. कारण हा बाहुला आहे ना, तो तिला खूप त्रास देतो. कारण काय तर बाहुला हुशार, डॉक्टर, आणि बाहुली फक्त 12वी शिकलेली. त्याची मर्जी नव्हती ना या बाहुलीशी लग्न करण्याची. बाहुल्याला कसली येणार मर्जी? तो तर खोटा, त्याला तो काहीच कळत नाही. कसं कळत नव्हतं? हं? काय कळत नव्हतं? वर्षभर राहिले मी त्याच्या सोबत, कधी अंगाला हात नाही लावला माझ्या. काय कळत नव्हतं त्याला? मग माणसं, सोडा तिला. माणसं, सोडा. कितीदा सांगितलं तुला? हा, कितीदा सांगितलं ती भातुकली घेऊन आत्याकडे यायचं नाही म्हणून? पुन्हा येऊन जाऊन तेच. आता काय डोकं आपटू का तुझ्या समोर? तुला नाही जायचं तुझ्या घरी? चल. वहिनी, दरवेळेला सगळं सांगायला पाहिजे का? हा, काय ग? काय बिघडतं ती माझ्याकडे आली तर? माणसं, मी तुमच्या पुढे हात जोडते, माझ्या पोरीला सोडा. मी तिच्याशी बोलतेय ना, तिला सांगतेय ना. तुमच्याशी काही बोललीये का? तिला लांब ठेवतेय मी. तोडतीयस मला? तसं समजा हवं तर. माझी मुलगी आहे, मला माझ्या संसाराची काळजी आहे. तुझाच आहे ग, तुझाच आहे संसार. मी कुठे घेऊन चाले उरावर? नकोय ना मी तुला या घरात. मग दे ना ढकलून आडात. आणि ते पाप कशाला घेऊ डोक्यावर? तुम्हाला सगळं कळतंय ना, मग जा ना स्वतःच. पल्लवी, काय बोलतेस तू हे? आता तुम्ही माझ्यावर ओरडा, मी हक्काची आहे ना, पण मी आधीच सांगतेय, माझ्या सहनशक्तीला सुद्धा मर्यादा आहेत. चल गाव. पल्लवी, पल्लवी, ऐक माझं. हे, अलका, काय मी काही केलं नव्हतं. मूर्खपणा करू नकोस. मी तिला ठीक आहे, तुझा दोष नाहीये ना, मग शांत जा. बघू, जा जा तुझ्या खोलीत जा. चाल. अहो, कॉलेजला नाही का जायचं? कशाला? तुम्ही लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग आहे ना, विसरला? घरातच एवढी नाटकं चालली आहेत. आता काय झालं परत? काही नाही. तमाशा करायला काही कारण लागतात का? काही बाई सांगत असतात मनूला, असे भलते संस्कार नाही करायचे मला माझ्या मुलीवर. अजून एक अलका घरात नाही करायची तयार. सावकाश, सावकाश, सावकाश. एक मिनिट. हे घ्या. हवंय का अजून? झोपा आता शांत, नका त्रास करून घेऊ. पल्लवी, एक सांगशील? काय? मगाशी तू अलकाशी तावातावानं भांडलीस ते खरं की आत्ता वागलीस ते खरं? दोन्ही खरंच, कारण दोन्ही माझीच कर्तव्य ना. आज लवकर अंथरुण. उद्यापासून मनूची परीक्षा आहे. जेवण झालंय तिचं, अंथरुणं घातली की ती झोपायला मोकळी. बरं, तुम्ही जेवायचं नाही सांगितलं. पोळ्या करायला घेऊ का तुमच्यासाठी? नाही, नको, मी नाटकाला जाऊन येतोय. आल्यावर ताक पिऊन झोपेन. बर. आलोच.
अरे हो पल्लवी, अलकावरती सारखी सारखी चिडू नकोस. आपलीच जबाबदारी आहे ती. नाही म्हणजे तिच्याकडनं मी काहीच अपेक्षा करू शकत नाही, तुझ्याचकडनं करू शकतो. आलोच. हे बघ मानसी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू नीट समजावून का नाही सांगत ग? अपेक्षा आपल्याच माणसांकडून करायच्या असतात ना. आणि तू हा कसला हट्ट मानसी? हट्ट माझा नाहीये, माझ्या घरच्यांचा आहे. आणि मी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. म्हणजे तू तुझ्या इच्छेविरुद्ध अशा माणसाशी लग्न करणार आहेस की ज्याला तू कधी पाहिलं नाहीस, ज्याच्यावर तुझं प्रेम नाही? माझं नाईलाज आहे रे. हे लग्न 20 वर्षांपूर्वी पाळण्यात ठरलंय. हा निव्वळ मूर्खपणा आहे मानसी. अगं, ज्या वयात काही समजायची अक्कल नसते त्या वयात ठरलेलं लग्न ग्राह्य मानायचं आणि अशा या शहाण्या सुरत्या वयात केलेलं प्रेम विसरून जायचं. वा रे न्याय. हे बघ मानसी, मला अजूनही वाटतं आपण पळून जाऊया. तू त्या घरात सुखी नाही होणार. आता मी आणि माझं नशीब, बाबा काही त्यांचं वचन मोडणार नाहीत. तडजोड करावी लागणार आहे ती फक्त मलाच. आलास का कांता? हा ये लवकर बस इथे बस. काय झालं का सगळं व्यवस्थित? काय म्हणतात काय आप्पा? अगं हो 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 काय म्हणणार? काय? लग्न तर लहानपणीच ठरलं होतं आणि त्यांनी काही म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठं? का रे? अगं आई, लग्नाचं नक्की ठरवून आलोय मी. अगं बाई हो का? हरिहरेश्वरीची कृपाच म्हणायची हो. बरं मुहूर्त केव्हाचा काढतायत? मुहूर्त आप्पा म्हणत होता पुढच्या महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यातला मुहूर्त धरूया. अगं बाई हो का? लवकरच. बरं झालं. सोनमुख पायची घाई झाली त्याला. नाही पण बाबा, काय अलकाचं एकदा मत विचारून पहा ना, काय म्हणते ती. दादा, अलकाचं मत घेऊया की? अलकाचंही मत घेऊया. आणि ती कशाला नाही म्हणते? एवढा चांगला हुशार डॉक्टर मुलगा आपल्या 12वी पास झालेल्या अलकाला मिळतोय, त्यापेक्षा आणखी काय हवंय? काय ग? नाही पण तरी पण बाबा, म्हणजे पहा, विचारून तर पहा ती काय म्हणते ती. दादा जा ना. टीना, अरे बाबा, आप्पाचं मन मोठं म्हणून 20 वर्षांपूर्वीच्या वायद्यावर ठाम राहिलाय तो. हो, जुनी माणसं. आजकाल एवढे चांगले मित्र कुठे बघायला मिळतायत? बाकी काही म्हणा, हलके पोरी नशीब काढलंच हो. नाही पण तरी पण बाबा, म्हणजे काय आहे, स्वतःची मतं दुसऱ्यावर लादू नये असं काय. सासून केली बघा. मला या सगळ्याची आधीपासूनच कल्पना होती. मी तुला तसं सांगितलंही होतं. खरंच पण तुझे वडील वास्तववादी ते नाटक ऐकायलाच तयार नाहीत ना. आणि कुणीतरी या विषयाला हात घालायलाच हवा होता. नाहीतर सांग ना मला. 21व्या शतकात वावरतोय आपण. आणि पाळण्यात कसले लग्न ठरवतात? हो मॅडम, नाटक बघा ना, त्या राजेशचा परफॉर्मन्स बघा, किती सुपर आहे. वागेल हे बाबांना तरी काय माहित रे. तीच लायकी होती त्याची. सर्जनची बायको फक्त नावाला. पण असं काय सुख दिलं तुला? सांग ना, सांग. खरंय रे, सतत पाण उतारा करायचा तो माझा. म्हणायचा नुसता मांसाचा गोळा नकोय मला. बौद्धिक भूक भागवण्याची माझ्यात कुवतच नाहीये. हे बघ, त्या घरात तू सुखी नाहीयेस. सगळे तोडून टाकते दोर. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. आपण पळून जाऊया. नाही, मला आता हे सहनच होत नाहीये. माझी सहनशक्ती पार संपून गेलीये. नाही मानसी, हे बघ, मला अजूनही वाटतं तू ते घर सोडावंस. त्या घराचा त्याग कर तू. मानसी, अरे थांब, कोण आहे? अलका, अलका, आजी बघ. अगं बाई, अगं काय झालं बाई? काय झालं? काय झालं बाई? माझ्या नवऱ्यानं मला म्हणालं बाहेर निघून जा. शोभत नाही तुम्हाला. पोझिशनला शोभत नाही. नाही 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 बाबा, बाबा, काय झालं? आजी हे बघ, बाबा, 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 काय? बाबा,
छान खूप आवडलं वेगळा आणि वेगळा विषय ना आपल्या कॉलेजमध्ये आणि मार्केटमध्ये जाऊया नाही मनू झोपली का ग? खूप वाईट आयुष्य दिलंय का ग मी? आयुष्य कोणी कोणाला देत नसतं अहो. प्रत्येक जण ते आपल्या बरोबरच घेऊन येतं. मला तक्रार नाही या सगळ्याबद्दल, पण कधी कधी खरंच खूप असह्य होतं. कधीतरी ना तू माझी डायरी वाच. ज्या गोष्टी आपण मोकळेपणानं बोलता येत नाही ना आपल्याला, त्या डायरीत टिपलेल्या असतात. पण तुम्ही तर डायरी हा, कोणी वाचू नये असं बोललो तुम्ही, पण तू वाच. खरंच वाचायलाच हवंस तू. मी वाईट नाहीये, पण परिस्थितीचा सामना करणं, परिस्थिती बदलणं हे माझ्या रक्तातच नाहीये. मी तडजोड करू शकतो, सांभाळू शकतो, तोडूच शकत नाही मी. माहितीये मला, आणि म्हणूनच आवडलात तुम्ही मला. सांभाळणं खरंच खूप कठीण असतं, कारण सांभाळण्यातली वेदना नाही दिसत. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. लोक ज्याला तडजोड म्हणतात ना, आपण त्याला संयम म्हणू. आणि संयमात सुख नक्कीच आहे. आपल्याला मिळेल कधीतरी. काय सुख दिलंस ग तू मला? काय सुख दिलंस मला तू? अबे, ही अवस्था तुझ्यामुळे झालेली आहे, तुझ्यामुळे. बोल ना, बोल आता, बोल. आता नाही बोलणार तू. माझ्या भावना, माझा आनंद नेहमी अशाच तटस्थपणे बघत राहिलीस तू. ही अशीच काचेची प्रेम आपल्यामध्ये नेहमी आणत राहिलीस तू. मला कधीच नाही मिसळू दिलंस तू. आणि मी सुद्धा कधी मिसळलो नाही तुझ्या तू. माझं स्वप्न पूर्ण झाल्याची खात्री करून घेतोय. पण तुला आठवतं, मी तुला म्हणालो होतो की तुझं लग्न फक्त माझ्याशीच होणार, फक्त माझ्याशीच. आणि त्यासाठी मी वाटेल ते करेन. मी केलं. यस, मी केलं. मी पैसा मिळवला, अफाट पैसा मिळवला. हे सारा संसार तुझ्यासाठी उभा केलाय मी धनू.
हा बंगला, हे वैभव, आणि आता तुझ्यासाठी मुंबईत मोठं एम्पायर उभं करणार आहे, फक्त तुझ्यासाठी. धनु, हे खूप प्रेम करशील ना माझ्यावर? मला बाकी काही नको आहे, करशील ना? कम. धनु, ये. काय झालं? नाही, काय नाही झालेलं, खरंच काय झालेलं नाही. मग तू घाबरलायस का? नाही, मी कुठे घाबरलो? नाही, मी नाही घाबरलेलो. मी जय, तुला कोणाची आठवण आली का? नाही, मला कोणाची आठवण. तू जाऊन झोप, तू जा, तू जा. नक्की? नक्की, तू जाऊन झोप प्लीज. तू. आर यू शुअर जय? आय मीन, आज आपली पहिली रात. आणि तरी मी तुला सांगतोय की तू जाऊन झोप प्लीज. तू. तुला तुझ्या सौंदर्याचा अपमान वाटलं असेल, नाही? पण तू एका शब्दाने नाही विचारलंस की जय तुझा काय प्रॉब्लेम होता. नाही, तू विचारलं असतंस तर मी सांगू शकलो असते की नाही माहित नाही, पण तू नाही विचारलंस. मला नाही विचारलंस तू. जय, एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाहीये. असं काय केलंय मी? काय केलंय? माझ्या बायको रात्रभर घराच्या बाहेर राहते आणि वर मला हा प्रश्न विचारते. वा. नाही, तुला माहित नसेल तर सांगतो, घराबाहेर राहण्याची ही तुझी तिसरी रात्र आहे. एक्सक्यूज मी किती जगते ह्याचा हिशोब नाही ठेवत. आणि ही माझी लाईफस्टाईल आहे. तुला ते काही नवीन नाहीये. तुला ही लाईफस्टाईल बदलावी लागेल धनु. कधीच कोणासाठी बदलले नाही मी, कारण बदलणं माझ्या स्वभावातच नाहीये. धनु, तू एक संसारी बाई आहेस. माय फुट. ही असली लेबलं कपाळावर लावून फिरायला नाही आवडत मला. आणि लग्न झालं म्हणजे आवडी निवडी विसरून जायच्या, असं आहे का? हं? अगं, पण यासाठी हवा होता का तुला पैसा? ऑफकोर्स. पैसा आहे तर तो उपभोगायला नको. ए धनु, मी तुला काही कमी करतोय का? सांग ना. अगं, सगळं अगदी सगळं भरभरून देतोय मी तुला. नक्की? म्हणजे मी होईन ना बरं. मी
मी आय नीड युअर हेल्प धनू. हेल्प? मला सुख देण्या इतका परिपूर्ण होशील ना, तेव्हा मी तुझा विचार करेन. ओके? आणि हो, आज रात्री मी मुंबईला चालले. धनश्री, ओरडू नकोस. हा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही, आणि तुला तर नाहीच नाही. मी नवरा आहे तुझा. ग्रेट. मी कुठे नाही म्हटलं? हे काय, तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरते मी. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, तुझं विंग मी 4 चौकात फोडत नाही, हे काय कमी आहे? धनश्री, गोविंदाग्रज पुढे काय म्हणतात अर्थ समजून घ्या. कवीचं म्हणणं, ज्या प्रेमिकाच्या रूपास भाळलेला प्रेमी जेव्हा त्या प्रेमीला तिची खरी प्रचिती होते, तेव्हा तो प्रेमी म्हणतो, केल्या ज्याच्या पायघड्या मी तुझ्या पावलांसाठी, केल्या ज्याच्या पायघड्या मी तुझ्या पावलांसाठी, त्या हृदयाला तुडवून गेलीस नटव्या थाटापायी. अर्थ असा, कवी म्हणतो, मी तुझ्यासाठी सगळं केलं, माझ्या हृदयाच्या पायघड्या केल्या, तू म्हणालीस तसा मी वागलो, तरी तू न जुमानता सरळ निघून जातेस, पायघड्या तोडून निघून जातेस, ते एक खोट्या थाटासाठी, पैशासाठी. गौरी इकडे. येस सर. एक काम कर, सगळ्यांना ही कविता परत 2दा वाचून दाखव. मी आलोच. वाचून घ्या, लक्ष द्या, अर्थ समजून घ्या. जग हे सगळे डोळ्यांपुरते, रूप जीवाला भुलते, उदार हृदया परिनिर्दय जग तगडा खाली उरते. काय रे, कधी आलास? तू तुझ्या मुलांना माझी कहाणी सांगत होतास ना, तेव्हा. काय चल ना, कुठेतरी बाहेर जाऊया. अरे प्लीज प्लीज. आज हे अपसेट दिसतोयस, काय झालं? काय नाही. काय मला वाटतं तू धनश्रीकडे जा परत. टीना, तुला कळत नाहीये, मी जर तिकडे गेलो ना तर मला तो भेटेल. कुठून तसं आठवलं आणि त्याला पार्टीत बोलावलं मी. वादळासारखा आला आणि माझं अख्खं आयुष्यच उद्ध्वस्त करून गेला. कसे दिले ग? 4 रुपयाला 1, 10ला 3. अरे बापरे, नको नको, खूप महाग सांगते. आपण जाऊया. 10ला 4 देते, घ्या, छान दिसेल, घ्या. 4 देतेस? हा. बरं दे, 4 दे. घे. टॅक्सी अहो, काय हे? असू दे, चल चल चल, ये. काय हो, हं? काय विचार काय आहे? एवढा सगळा खर्च. काय नाही ग, मुंबईला आलोच आहोत तर म्हटलं जीवाची मुंबई करून घेऊ की. तू याआधी कधी मुंबईला आलीस? नाही. काही नाही ग. थांब. अम्मा. किती दिवसांनी एवढी मनमोकळी लाजलीस तू? तुम्ही सुद्धा किती दिवसांनी असे मनमोकळे भेटताय. काहीच बदलला नाहीयेस रे.
तसाच आहेस. हाय पल्लवी. आय एम सो सॉरी. काय ना, तशी तिला सवय नाहीये. रिलॅक्स. तुझ्या बायकोला मी काही वेगळं देत नाहीये. ओके, काळजी नको करू. घे ना. घे. अच्छा पल्लवी, 2 मिनिटासाठी मी तुझ्या नवऱ्याला घेऊन जाते. ओके. आय होप यू वोंट माइंड. कुठे? प्लीज एक्सक्यूज अस. अगं, पण दीना, ती आहे दीना, ना. प्लीज. धनश्री. दीना, अगं. धनश्री, काय आहे? पल्लूला आवडत नाही. तुला तिच्या बरोबर बघायला मलाही आवडत नाही. धनश्री. दीना, दीना बघ ना माझ्याकडे, कशी जगतेय मी, किती सुखात आहे मी. दोन्ही हातात न मावण्या इतकं सुख आहे माझ्याकडे. तो बंगला बघ, ती गाडी बघ, हे लॉन, सगळं सगळं माझ्या मालकीचं आहे. ह्या साड्या, दागिने, सगळं माझं आहे. चेहऱ्यावर समाधान नाहीये. पल्लूकडे बघ. पल्लू, पल्लू, असं काय आहे काय त्या पल्लवीत? ते तुला नाही कळणार. एनिवे, ती बावरली असेल, एकटीच उभी आहे तिकडे. आलो मी. दिरा, काय मग दिना, कसं वाटलं आमच्या बंगल्याचं इंटिरियर? छानच आहे, पण थोडासा जिवंतपणा हवा होता नाही का? एकदा या सगळ्या गोष्टींसोबत जगून बघ, मग यातला जिवंतपणा कळेल तुला. चला मी तुम्हाला आमची गेस्ट रूम दाखवते का? ये. सेम आमच्याच बेडरूम सारखी आहे. फक्त आमच्या बेडरूमला ना सगळीकडे आरसेच आरसे आहेत. थ्रिलिंग ना? का? आज तुम्ही दोघांनी इथेच राहायचं. अगं इथे कशाला? धनु, धनश्री. ए, जिवंतपणा सुख कशात असते ते आज कळेल तुला. लाजायचं नाही, घ्यायचं. इनफ धनश्री, इनफ. अगं दारू आहे ती. इनफ. काउंड्रेल, समजतो काय तो स्वतःला? धनश्री, कूल डाऊन, कूल डाऊन. तो मला म्हणतो की मी सुखी नाही आहे. तो कोण मोठा सुखी लागून गेलाय? तुला करतो माझी तू पल्लवी काउंटर. तिचे लायकी आहे का?
पाजवळ उभी राहायची तरी धनश्री उगाच तमाशा घालू नकोस. तमाशा मी नाही, तमाशा त्याने केलाय. माझ्या नाकावर टिचून मिरवतोय तिच्या बरोबर. मी जळते. धनश्री, तो तिच्या बरोबर. धनश्री, धनश्री आपल्या घरी 4 माणसं आली. प्लीज प्लीज. So, ask them to leave. Okay, bye. Bye, bye, bye. Party's over. Come on, get lost. Good night. धनश्री, धनश्री प्लीज. जय त्याला दाखवण्यासाठी हा सगळा डाव मांडला. त्याला काहीच वाटत नाहीये या पैशाचं. जय, why don't you understand? मला त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल असूया पाहिजे रे. मी फक्त दयाच पाहते. जय, मी काय करू? काय करू? धनश्री तुला जास्त झाली. हा, यू आर राईट. मला जास्त झाली तुझ्यामुळे असे सगळं पाहावं लागतंय मला. And you know why? Because you are a bloody important. काय खूप कंट्रोल केलं मी, पण त्या दिवशी माझी सहनशक्तीच संपली. आणि जे कधी घराच्या 4 भिंतीत नाही केलंय मी, ते 4 चौघात तिच्या धनुवर हात. त्या दिवशी आमचं नातं नेमकेपणानं उसवलं. त्या दिवशी नात्याचे सगळे बंध तुटले. आणि नेमकं हेच त्या रजत शेठच्या सराईत नजरेनं टिपलं. माझ्या आयुष्याचा मार्ग बदलला तो त्याच रात्री, त्याच वळणावर. खरंच खूप वेगळी होती ती रात्र. खरंच माझ्यासाठी वेगळी होती ती रात्र. मी तर ती कधीही विसरू शकणार नाही. तुला बोललो नाही कधी, पण आज सांगतो, त्या रात्रीचे खूपच उपकार आहेत माझ्यावर. म्हणजे त्या दिवशी माझी पल्लवी मला नव्यानंच उलगडली माझ्या समोर. किती छान आहे ना हे. आपलं घर पण असंच असतं तर. आपलं घर असतं तर. सांग ना. अगं ए पल्लवी,
अगं ए पल्लू पल्लू ए पल्लू पल्लू अगं काय करतेस? पल्लू मी येऊ? मी आलोच. अगं हे मी आलो. पल्लू आलो. अगं काय आहे तू? अरे अरे अगं मी अरे अरे ओ अहो काय झालं? अहो मनु झोपली असेल ना आजीजवळ. त्रास ना द्यायची ती. आणि वंसना मी सांगितलं होतं गोळ्या घ्यायला, घेतल्या असतील ना. किती वाजले? अहो असं काय बघताय, सांगा ना. पल्लू खरंच खरंच असे असतात का रे मुली? खूप साधी आहे रे ती. खरंच सुखाच्या एवढ्या मोठ्या कल्पना पचनीच पडत नाहीत तिच्या. एवढ्या उंचावरचं आयुष्य मान उंचावून पाहण्याची हिंमतच नाही रे तिची. तिच्या सुखाच्या कल्पना काय आहेत माहितीये? आज वंस मला एकदाही टोचून बोललं नाही. किंवा अंगणातल्या गुलाबाला आज नवीन कळी फुलली. बस एवढ्यानं मनसोक्त सुखावून घेते ती. दीना खरंच खूप लकी आहेस रे तू. तूही असतास सुखी. तूही असतास, एवढा वावत गेला नसतास तर. अरे उद्या एकदा सकाळी घरी येऊन जा. 5 दिवस झाले गावात येऊन तू एकदाही फिरकला नाहीस. काल आजी सुद्धा विचारत होती. येईन ना मी, उद्या सकाळी येतो ना. नक्की? वाट बघतोय. नक्की. बडीशेप. काय नेहमी नेहमी बडीशेपनीच मुखशुद्धी करायची? अहो पडदा सारला नाही अजून. सारवली ना. काय आज एकदम प्रेमाचा वर्षाव? कुठल्या आनंदात? नाही, आज जयशी बोलताना त्या पार्टीचा विषय निघाला. त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी. त्या दिवशी जे तू आठवलीस. अच्छा, तुम्ही भाऊजींना सगळं सांगितलं की काय? नाही ग, ती रात्र आठवली आणि आज पुन्हा तसंच प्रेम करावं असं वाटतंय. अजून आम्हाला किती छळणार आहात तुम्ही? अहो आमच्या हक्काच्या 4 घटका तरी जगू देत ना आम्हाला. एवढी कसली आग लागते तुमच्या शरीराला? हे बघा, आम्ही जनावर नाही होत. तुम्हाला नसली ना तरी आम्हाला लाज आहे. तुमची नजर सतत या पडद्यातून घुसून आरपार टोचते मला. तुमचा इथे वाढणारा श्वास आज जाळतो मला. अहो तुमचा सख्खा भाऊ आहे होतो आणि मी तुमची बहिणी. सोडा आम्हाला खरंच एकदाच. खरंच सोडा. बयो, कधी ना कधी हे होणारच होतं. आज होऊन गेलं ते बरं झालं एकदाच.
अगो कितीदा सांगितलं तुला, आपल्या शरीरावर ताबा हवा आपला, पण नाही जमलं तुला. आजी इतकं सोपं नाहीये ते. माझ्यासारखेला तर नाहीच नाही. पाण्यापर्यंत नेऊन तहानलेलं ठेवलं माझ्या नवऱ्यानं मला. वर्षभर माझ्यासोबत एका छताखाली राहिला, पण कधी साधा स्पर्श सुद्धा नाही केला मला. आजी शरीर धर्म चुकलाय का ग कुणाला? नाही ग भयो. कसली शिक्षा होती? काय चूक होती माझी? देवाचा न्याय हे कसा विचित्र बघ. तो चुकला तरी त्याच्या शब्दांना चुकतं माप मिळालं. मी राहिले तशीच तडफडत. आजी मला दादाच्या संसाराला नाही ग आग लावायची. अगं हो ग भयो. खरंच नाही. तुझ्या हरिहरेश्वराची शपथ. अगं हो ग भयो. अगं भयो, अगं त्या बोटावर कसल्या जखमा करून घेतल्यास ग? स्वतःवर संयम ठेवण्याचा हाही एक प्रयत्न करून बघितलाय मी. अनावर झालं की कोपऱ्यातल्या दगडानं ठेचून काढते चांगली माझी मलाच. पण कधी कधी वेदनेपेक्षा वासना वरचढ होते, त्याला मी काय करू ग? दिना, ए दिना. अरे आलास? म्हणला आजही येतोयस की नाही? दिना चल. ए आजी बघ कोण आलंय बघ. कोण आले? आजी. अगो बाई, जय आलाय वाटत. अरे कसा आहेस तू? आधी तू कशी आहेस ते सांग. अरे माझ्या म्हातारीचं काय घेऊन बसलाय? मरण येत नाही म्हणून जगायचं झालं. मुलगा गेला, सून गेली, तरी आमचा जीव ही कुडी सोडायला तयार होत नाही बघ. अगं आजी काहीतरी काय बोलतेस? तुला अजून 100 वर्ष जगायचंय या वाड्यासारखं. अगं अजून दिनाच्या मुलांची लग्न व्हायची आहेत, मग त्यांच्या मुलांची, मग त्यांच्या मुलांची, पुरे पुरे पुरे. अगदी आहेस तसाच आहेस हो तू. तू थांब हो, मी तुझ्यासाठी गुळ पाणी घेऊन येते. बस. आई आई ग. सावकाश. श्रीराम जय राम जय जय राम. नाही का आजी, खूप बदललोय मी. चला चल. अलका, कशी आहेस अलका? ठीक आहे. मी पल्लवीला सांगून येतो तू आलास. धनश्री बरी आहे का रे? बरीच आहे म्हणायची. पटत नाही का तुमचं? मी ऐकत असते काय बाई दादाच्या तोंडून. जय बायकोशी भांडू नकोस रे. कुठेतरी काहीतरी कमी जास्त असायचंच संसारात. म्हणून लगेच संसार मोडीत नको काढूस. एकट्या बाईचे हाल कुत्र खात नाही. पुरुषालाही हाच नियम लागू होतो. मलाही संसार मोडायचा नाहीये. मुळातच लहानपणी लग्न ठरवलं जातं ते योग्य आहे का? ना कोणाचा विचार केला जातो, ना कोणाच्या अपेक्षांचा विचार केला जातो. आमचं लग्न ठरवताना आम्ही दोघे एकमेकांना अनुरूप आहोत की याचा विचारच केला गेला नाही.
आणि अगदी विचार करून जरी लग्न ठरवलं तरी एकमेकांचे स्वभाव जुळतीलच असं नाही. पण मी एक विचार केलाय. मी माझा निर्णय घेतलाय. कसला निर्णय? मी महिलाश्रमात राहायला जाते. कायमची. हे असं अचानक? आपला जन्म संसार करण्यासाठी नाही हे सत्य कधीतरी स्वीकारायलाच हवंय मी. माझ्या नशिबाचे भोग येते आणि माझ्या नशिबाशी इतरांना किती काळ जखडून ठेवायचं. त्यांना मोकळं करायला हवं. हे तिनाला माहितीये? नाही, तुलाच आधी सांगितलं. दादाला सांगायचं. सहजासहजी तयार नाही व्हायचा तो. बाबा गेले तेव्हा त्यांच्या 13व्याच्या दिवशी अलकाची नीट काळजी घेईन असं म्हणाला होता. तेच डोक्यात आहे त्याच्या. खूप केलंय त्यानं सगळ्यांसाठी. आज नाही तर उद्या निघते मी लगेचच. अहो तुम्ही काहीतरी सांगा ना वंसना. कशाबद्दल? त्यांचं अचानक हे घर सोडून आश्रमात निघून जाणं मला नाही पटत. का? तूच तर म्हणत होतीस ना आपल्या मुलीच्या भविष्यासाठी वगैरे. अहो कधी काही काही निघालं असेल तोंडून म्हणून काय तेच धरून बसायचं? आणि इतकी वर्ष सगळं जीव तोडून केलं त्याचं काय? हे बघ पल्लवी. नाही हे बघा तुम्ही माझं ऐका. अहो त्यांना गरज लागतं आपली. त्या एकट्या कशा राहणार तिथे? त्यांना काय हवंय काय नकोय ते कोण पाहणार? ती झालं तरी इथे सगळी आपली माणसं आहेत. एका शब्दाने बोलतील पण 10 हातांनी करतील सुद्धा ना. मला सवय झाली त्यांची. तुम्ही थांबा त्यांना. इतकी वर्ष आपण सगळं केलं सवरलं ते काय हा शेवट पाहण्यासाठी? नाही पल्लवी, जाऊ दे अलकाला. अहो पण इतक्या वर्षांनी तिनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनं जगायचा निर्णय घेतलाय. जाऊ दे तिला. दादा रागवलायस माझ्यावर? नाही तसं काही नाही. मग बोलत नाहीयेस? तसं काही नाही, जरा विचारात होतो. दादा आता या क्षणी तुला माझ्याबद्दल काय वाटतंय ते माहित नाही. कदाचित तुला वाईट वाटत असेल, कदाचित अपराधी वाटत असेल, किंवा कदाचित आनंदही होत असेल. जे काही असेल ते. पण दादा एक सांगू, मनात येणाऱ्या विचारांशी प्रामाणिक राहा कायम. मीही तोच प्रयत्न केला नेहमी. लोक वेडं ठरवतात पण आपल्याला समाधान असतं दादा. आणि एकदा मला त्या आश्रमात सोडलंस ना की परत मला तिथे भेटायला येऊ नकोस. अलका नाही, अगदी अगदी स्वच्छ मनानं सांगते मी तुला. मला तुझ्या आधाराची गरज वाटेल तेव्हा हक्कानं बोलवून घेईन मी तुला. पण आता तू तुझ्या संसारातून
मला पुसून टाक. आपल्याला मिळालं नाही ते दुसऱ्यालाही मिळू नये ही भावना फार वाईट नाही. अलका, तू इतकं शाण्यासारखं बोललीस, पण मग दिवसाचं शहाणपणे रात्रीच्या अंधारात सगळं विरून जात. दिवस भसवा असतो आणि रात्र खरी. चला सावंतवाडी डेपो. सीट खाली बघ वाकान काय असं काय राहुला काय. अरे एसपी सोडायच्या लवकर उतरा रे. गाडी जाऊच्या आधी चेक करा. थांब दादा, आता मला एकटीनच जाऊ दे. यापुढची वाटचाल एकटीनच करायची आहे मला. अलका मला यापूर्वी कधी इतकी निग्रही वाटली नाही. आज तिचा चेहरा काहीतरी वेगळंच बोलून गेला. माझ्या आयुष्यात आलेल्या 3 बायकांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा देवाच्या किमयेला सलाम करतो. अलका विरघळता येत नाही म्हणून खुरटलेली, धनश्री कुठेही विरघळणारी, आणि पल्लवी विरघळणारी पण स्वतःचं राखून. कुठे विरघळायचं कुठे नाही हे तिला बरोबर ठाऊक. बोला मिस्टर दीनानाथ, स्वीकारताय आमची ऑफर? मला विचार करायला थोडा वेळ लागेल. बघा, बऱ्याच वेळा विचार करण्याच्या नादात माणसाच्या हातून संधी निघून जाते. बंगला, गाडी, पैसा वाटेल ते तुम्हाला हवं ते आम्ही देऊ. हा, पण फक्त आमच्यासाठी काम करायचं. एकदा या शहरात आमच्या धंद्यात रुळलात की मग पर्सेंटेज देऊ तुम्हाला, हवं असेल तर. अरे कमॉन दे ना, विचार कसला करतोयस? अरे काय ठेवलं त्या गावच्या प्राध्यापिकेमध्ये? कमॉन, दिस इज गोल्डन चान्स. हा बघ, हा जर चान्स तू घालवलास ना तर तुझ्यासारखा कमनशिबी तूच. मी उद्यापर्यंत तुम्हाला नक्की सांगतो. ठीक आहे, मी वाट बघीन. उद्या जयसिंगच्या बंगल्यावर भेटूया आपण. हा, आणि येताना वहिनीने बरोबर घेऊन या चहासाठी. असं म्हणतात ना की बायकोला नेहमी बरोबर ठेवावं. आफ्टर ऑल वाईफ इज ऑलवेज इन्स्पिरेशन. राईट सर. मग आम्ही येऊ? या शुअर. थँक्यू. या, वेलकम. थँक्यू. अगं पण तू का नाही म्हणतेस ते तरी सांग ना. हे बघा, माझ्याकडे कारण नाही, पण मला काही असं वाटत नाही तुम्ही ती ऑफर स्वीकारावी. हा उगाचचा हट्टीपणा आहे तुझा. अगं रजत सेठ सारखा माणूस. तोच माणूस घातक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. का? त्याने काय केलंय? नजरच वाईट आहे त्याची. नाही, मला नाही वाटत तसं काय. पुरुषांची वाईट नजर बायकांना नीट कळते, पुरुषांना नाही. तुम्ही ऐकणार आहात का माझं? आता उगीच विचारलं की काय तुला? तरी मला असं वाटतं की हे बघा, संधी येईल. उगीच त्या माणसाच्या हातात आपलं आयुष्य सोपवण्यात काही अर्थ नाही. सगळं ओरबाडून घेण्याचा स्वभाव वाटतो त्याचा. त्या माणसामुळे तर कधी कधी मला जयभाऊजींच्या बाबतीतही भीतीच वाटते. कमालीचा सिक्स सेन्स असतो या बायकाला. निदान माझ्या पल्लवीत तरी आहे. म्हणूनच थोडासा तोल गेलेला मी, तिनंच मला सावरलं. हा सेन्स धनश्रीला का नाही? असता तर जयची ही अवस्था झाली नसती. काय झालं रे?
नाही, काय नाही झालेलं. काय रे? अरे बाबा, काय नाही झालेलं. मग ओरडलास का? अरे काय नाही झालं, सांगितलं ना काय नाही झालेलं म्हणून. बरं, तू अलकाला सोडून आलास? हो, आत्ताच सोडून आलो. रडली का रे? नाही. तिनं दुःखाला सरावणं हे असं असतं का रे? असेल. पण का ओरडलास तू? काय घाबरला होतास तू? तिनं आजपर्यंत कधीही न सांगितलेली गोष्ट मी तुला सांगतो. तू कधी उघडपणे विचारलं नाहीस मला, पण हा प्रश्न सतत मला तुझ्या डोळ्यात दिसत आला. हा एवढा पैसा, हा सगळा कुठून मिळाला मला? कुठल्याही परिस्थितीत धनश्रीला मिळवायच्या या विचारानं वेडापिसा होऊन मी गाव सोडलं. मला फक्त धनश्रीला मिळवायचं होतं, कुठल्याही परिस्थितीत. 2 वर्ष मी बाहेर होतो. त्या दरम्यान तुझ्या हे कानावर आलं असेल की याआधी मी एक लग्न केलं होतं. हो. ती मुलगी अचानक लवकर मेली. का मेले माहितीये? मी मारलं तिला. मला फक्त तिचा पैसा हवा होता. जे नाही. हो, मी मारलं तिला धनश्रीसाठी. धनश्रीला मिळवण्यासाठी. दिना थांब. अरे दिना, मी धनश्रीला मिळवण्यासाठीच केलं हे सगळं. अरे तू सांगशील ना धनश्रीला? अरे तिच्यासाठी मी, अरे एवढं करून जर धनश्री मला मिळणार नसेल तर काय अर्थ? सांग ना, काय अर्थ? सांगशील ना? बोल ना, सांगशील ना? तिनं धनो, धनश्री, धनो, धनो. What a pleasant surprise, huh? साक्षात दीनानाथ केळकर आमच्या सारख्यांच्या घरात. वेलकम. धनो, सांभाळ. मी येत. आलास तू फायनली. मी सांगितलं होतं ना, माझी वाताहत पाहायला तुला यावं लागणार. सी, मी जिंकले. मी जिंकले. हे बघ, डोळ्यात पाणी आलंय तुझ्या माझ्यासाठी. I have won. हे सगळं कशासाठी धनो? तू मिळाला नाहीस ना म्हणून. पण जय आहे ना, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम करतो तुझ्यावर, माहितीये का? तुझी जागा नाही घेऊ शकला तो. नाही मला सुख देऊ शकला तो. साधं हाडामासाचं मूलही नाही देऊ शकत.
तुझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. You understand? सारखी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस. तुझ्या या स्थितीला तूच कारणीभूत आहेस, कळलं ना? ज्याच्याही चुका झाल्या असतील पण त्या चुका त्यांनी तुझ्यासाठी केल्यात. त्याला थोडं जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला असतास तर तुझी प्रत्येक भूक भागवत गेला असता तो. मला जळवण्यासाठी तुला फक्त एक खेळणं होतं, तू त्याचा तसा वापर केलास. आता सुद्धा त्या रजत शेटकडे गेलीस. एवढं पाऊल वाकडं पडावं अशी काय स्थिती झाली होती का तुझी? तूच तसा आभास निर्माण केलास आणि तूच समर्थन देतेस त्याचं. छी, आज तुम्हाला मनस्वी वाटत नाहीयेस, खोटी वाटतेस. सुंदर वगैरे तर सोडच, केविलवाणी दिसतेस, केविलवाणी. हे डोळ्यातलं पाणी तुझ्यासाठी नाहीये, माझ्या मित्रासाठी आहे, त्याच्या संसारासाठी आहे. जिंकलेली नाहीयेस तू, मान टाकून हरलेली दिसतेस, केविलवाणी. चांगली प्रेयसी तर सोडच, चांगली मैत्रीण सुद्धा होऊ शकली नाहीस तू. अरे, तू आला नाहीस वरती? येऊन तरी काय झालं असतं. एनिवे, मी रजत शेटकडे जाऊन येतो, त्याच्याशी बोलून बघतो आणि हा शेवटचा प्रयत्न. त्या गोव्याच्या बंदरावरचा सगळा माल पाठवण्यासाठी 50 ट्रक सांगितले होते आम्ही. मालवणच्या कॉन्ट्रॅक्टरने अजून पैसे दिलेले नाहीत आम्हाला. बघा, पैसे द्यायची त्यांची इच्छा नसेल तर ते कसे वसूल करायचे. राईट. बोला मिस्टर दीनानाथ, कोणतं महत्वाचं काम काढलं आमच्याकडे? सर, एक रिक्वेस्ट करायला आलो होतो. प्लीज. सर, धनश्रीला सोडा. धनश्री? मी तिला कुठे धरून ठेवले? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ती स्वतःहून माझ्याकडे आली. पण तुम्ही तिला येऊ नको म्हणून सांगू शकता ना. सॉरी, मी तिला तसं सांगणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तिला जाऊन समजवत का नाही? सर 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 जयसिंग माझा खूप चांगला मित्र आहे. त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त होताना मी नाही पाहू शकत. तुम्हाला अशा 10 मिळतील, पण जयसिंगला दुसरी धनश्री नाही मिळणार. आमचं आयुष्य खूप वेगळं आहे सर तुमच्यापेक्षा. सर, आमच्यासाठी आमचं घर, आमचा संसार, आमची बायको हे सगळं खूप महत्वाचं असतं आमच्यासाठी. तुम्हाला वाटतं या बाबतीत मी तुमचं ऐकेन म्हणून? माझी खात्री आहे तुम्ही माझं ऐका. कशावरून? सर, तुम्ही जर स्वतःच्या लाईफस्टाईलचा आदर करत असाल तर नक्कीच दुसऱ्याच्या लाईफस्टाईलचा आदर कराल. ब्रिलियंट आन्सर. दीनानाथ, तुम्ही हुशार त्याबद्दल वादच नाही. मला स्तुती नकोय सर, तुमचं आश्वासन हवंय. मला एक कळत नाही दीनानाथ, तुम्ही तुमच्या मित्राच्या संसारासाठी इथे आलात माझ्याकडे, तुमच्या मित्राला नाही येता आलं? सर, तुमच्याकडे कदाचित बायकोनं नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जाणं ही फॅशन असेल, पण आमच्याकडे तो नवऱ्याचा कमीपणा मानला जातो. वा, आपल्याला आवडलं दीनानाथ. आज मला कळलं धनश्री तुमच्यावर इतकं जीवापाड प्रेम का करते. मला समजलं नाही सर. दीनानाथ, धनश्री पलंगावर माझ्यासोबत असायची, पण प्रत्येक आवेगाच्या क्षणी तिच्या तोंडी फक्त तुमचं नाव असायचं, फक्त तुमचं. दीनानाथ,
अर्थात मला काहीच फरक पडला नाही म्हणून मी लक्ष दिलं नाही तिच्याकडे. पण आज तुमच्या शब्दाखातर मी मान्य करतो, यापुढे धनश्री माझ्या घराची पायरी चढणार नाही. जेंटलमॅन प्रॉमिस. थँक्स. झोपलेली असताना तर किती निरागस. सगळं व्यवस्थित केलं. आता नीट संसार करता. मी तुझ्या प्रेमाचा आदर करतो, पण स्वीकारू नाही शकत मी ते. आय एम सॉरी. समजून घे. सगळं आता व्यवस्थित झालंय. रजत शेठ धनश्रीचा नाद सोडून द्यायला तयार आहे. आणि धनश्रीचं काय? तिलाही समजवलंय मी. ऐकेल ती. फक्त थोडासा वेळ दे तिला. तिला जशी वेळेची गरज आहे तशी मलाही आहे. चल, उशीर झालाय, निघतो मी. चल, मी येतो तुला सोडायला. नको नको, तू थांब. धनश्री बरोबर राहा. चल. अहो, तुम्ही कधी निघालात तिथून? दुपारी. का ग? जयभाऊजींचा फोन आला होता. काय? धनश्रीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली आणि डॉक्टरांचं म्हणणं की दुपारीच गोळ्या घेतल्या होत्या. आणि जेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर तू मला संपताना पाहशील ना, तेव्हा अपराधी वाटेल. खूप अपराधी. सोसलेले काळजाने, सोसलेले काळजाने विसरण्याची वेळ झाली. पेटलेले निखारे विझवण्याची वेळ झाली.
पाण्यात तुरे सोडलेले शांत गजरे सुन्नशांत पाण्यात तुरे सोडलेले शांत गजरे खोल रक्ताच्या कपारी भिनवण्याची वेळ झाली सोसलेली काळजाली विसरण्याची वेळ झाली